मी आरुष माझ्या चमकदार गाडीतून मोठ्या अभिमानाने उतरून विद्यापीठात जात होतो. कॉलेजमधील सर्व मुली माझ्याकडे पाहत होत्या. त्यातील प्रत्येकी जण माझ्यावर फिदा होत्या. पण मी त्यापैकी कोणालाही स्पर्श करण्याची हिंमत केली नाही. हो, हा पण मी मैत्री सर्वांशी केली. ते माझे व्यक्तिमत्व होते. मुलींचा लाड करणे आणि त्यांचा राग सहन करणे हे आरुष ओबेरॉयच्या ताकदीबाहेरचे होते. अरे हाय आरू. नमस्कार मित्रांनो. माझे सर्व मित्र कॉरिडॉरमध्ये माझी वाट पाहत होते. त्यांना भेटून मला खूप आनंद झाला. माझी सकाळ सामान्य लोकांसारखी नव्हती. अमेरिकेत माझी काळजी घेण्यासाठी 10 अंगरक्षक होते आणि घरी 6-7 नोकर होते. मी विद्यापीठात माझ्या गार्डच्या मदतीने मोठ्या गाडीने यायचो. माझा स्टँडर्ड वेगळा होता आणि का नसावा. मी मुंबईतील रहिवासी नितीन ओबेरॉय यांचा एकुलता एक मुलगा होतो, जो एका मोठ्या आर्किटेक्चर कंपनीचे मालक होते. ओबेरॉय मनशंस, ओबेरॉय पॅराडाईज, ओबेरॉय आर्किटेक्चर कंपनी आणि असे अजून बरेच व्यवसाय माझ्या वडिलांचे होते. ते मुंबईतील सर्वात मोठ्या उद्योजकांपैकी एक होते. इथे अमेरिकेत माझ्याकडे सर्व काही होते, फक्त माझे वडील वगळता, कारण मी इथे अमेरिकेत माझे शिक्षण पूर्ण करत होतो. माझ्या आयुष्यात माझे वडील आणि माझी आत्या यांच्याशिवाय दुसरे कोणीच नव्हते. माझी आत्या नताशा, हिला मी माझ्या लहानपणापासून आमच्या घरात पाहिले होते. ती माझ्या बाबांची एकुलती एक बहीण होती. माझी आई वारली तेव्हा मी 7 वर्षांचा होतो. माझे बाबा पुन्हा लग्न करू शकले असते, पण ते माझ्या आईवर खूप प्रेम करायचे. त्यांनी तिच्यासोबत प्रेम विवाह केला होता, त्यामुळे ते दुसरी स्त्रीचा त्याच्या आयुष्यात आणण्याचा विचारही करू शकत नव्हते. आणि तसेही मी त्यांच्या बायकोची शेवटची निशाणी होतो, जो त्यांच्या आयुष्यात बाकी होते. ते माझ्यावर खूप प्रेम करत होते. माझी आई वारली तेव्हा माझी आत्या 18 वर्षांची होती. काही वर्ष त्यांनी मला वाढवले, पण जेव्हा ती 25 वर्षांची झाली तेव्हा बाबांनी तिचे लग्न त्यांच्या एका मित्राशी लावून दिले. त्यांचे घर तर बसले. आता राहिला होता फक्त त्यांचा मुलगा, जो 14 वर्षांचा होता. त्यांना सतत आपल्या मुलाची काळजी वाटत असे, म्हणून जितका श्रीमंत असेल तितके त्याचे शत्रू देखील जास्त असतात. लहानपणी तर हे मला समजत नव्हते, पण माझे वडील माझी खूप काळजी घेत असत. मी लहान असतानाही त्यांनी माझ्या सुरक्षेची व्यवस्था इतकी कडक केली होती की ते माझ्या सुरक्षेशिवाय घराबाहेर पडू देत नव्हते. त्यांनी आम्हाला कधीही काही होऊ दिले नाही आणि आमचे घरही कडक सुरक्षित होते. वडील नेहमीच त्यांच्या व्यवसायात व्यस्त असायचे. माझ्या वडिलांचे मुंबईत अनेक हॉटेल्स होते, पण त्यांच्या कठोर परिश्रमाचा पाया म्हणून एक हॉटेल होतं, N.A. ओबेरॉय पंचतारांकित हॉटेल. याच हॉटेलने माझ्या वडिलांच्या यशाचा पाया रचला. ही त्यांच्या यशाची सुरुवात होती. त्यांनी हे हॉटेल बांधण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. या हॉटेलमध्ये यश मिळवण्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागली होती. N.A. पंचतारांकित हॉटेलमध्ये पाहुण्यांना आवडणाऱ्या सर्व सुविधा होत्या. आमच्या हॉटेलमध्ये अनेक श्रीमंत लोक राहत होते. या हॉटेलनंतर माझ्या वडिलांना हळूहळू यशाची शिडी चढण्याची संधी मिळाली, पण या यशात ते हळूहळू आपल्या मुलापासून दूर जात होते. त्यांचे लक्ष त्यांच्या व्यवसायावर वाढत होते, त्यामुळे ते त्यांच्या मुलाबद्दल काहीसे चिंतेत पडले. म्हणून एके दिवशी त्यांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांची काळजी घेण्यासाठी सुरक्षा गार्ड असतील, घरात त्याच्यासाठी नोकर असतील. यामुळे माझ्या वडिलांना भारतात राहून त्यांचा व्यवसाय आरामात सांभाळता येईल आणि तिकडे माझ्या मुलाचे शिक्षणही चालू राहील. आणि महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेत त्याला इजा करणारा कोणीही नसेल. माझ्या वडिलांना अनेकदा काळजी वाटत असे की जर कोणी त्यांच्या मुलाला कधी इजा करण्याचा प्रयत्न केला तर ते स्वतःला कधीही माफ करू शकणार नाहीत. माझ्या आत्याचेही लग्न झाले होते, त्यामुळे त्यांना अजूनही जास्त माझी काळजी वाटत होती. त्यांनी मला 14व्या वर्षी अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवले, पण मी गेल्यानंतरही ते मला कधीच विसरले नाहीत. माझ्यासोबत घाटची एक संपूर्ण टीम होती. घाटचे प्रमुख चौधरी सिंग होते, जे बाबांचे सर्वात महत्त्वाचे माणूस होते. त्यांनी त्यांना माझ्यासोबत पाठवले, जे नेहमीच माझ्यासोबत सावलीसारखे असायचे आणि माझी काळजी घ्यायचे. आजही मी 25 वर्षांचा असतानाही माझी संपूर्ण सुरक्षा टीम माझी काळजी घेते. बाबा माझ्या प्रत्येक हालचालीत चौकशी करण्यासाठी त्यांना वारंवार फोन करायचे. मी माझ्या मित्रांसोबत इथे अभ्यास करण्यात व्यस्त होतो. आयुष्य चांगले चालले होते. मी दररोज बाबांशी फोन आणि व्हिडिओ कॉलवर बोलत असे. अमेरिकेत मीटिंगसाठी आल्यावर ते मला अनेक वेळा भेटायचे आणि माझ्यासोबत बंगल्यात राहायचे. वर्षातून एकदा ते माझ्यासोबत पूर्ण 1 महिना राहायचे आणि नंतर निघून जायचे. ते मला म्हणायचे की माझे शिक्षण पूर्ण होताच ते मला भारतात परत बोलावून घेतील. माझे शिक्षण पूर्ण होण्यासाठी अजून 1 वर्ष राहिले होते, पण मला हे माहीत नव्हते की 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच मला भारतात परतावे लागेल. गेल्या 3 दिवसांपासून मी माझ्या वडिलांशी फोनवर बोललो नव्हतो. तसेच चौधरीजींशी नेहमी बोलणं होत होते. विद्यापीठाच्या सुट्ट्या संपल्यानंतर मी घरी जात असताना अचानक माझा मोबाईल वाजू लागला.
मी पाहिलंय तर माझी आत्या फोन करत होती. त्यांचा फोन आला की मला आनंद व्हायचा. मी लगेच फोन घेतला. आज आत्याजीच्या संभाषणात काहीतरी वेगळे वाटत होते. असे वाटत होते की त्या खूप दुःखी आहेत. याआधी त्या मला कधी कधी फोन करत असत, पण आत्ता गेल्या काही दिवसांपासून त्या मला दररोज फोन करून माझी तब्येत विचारत होत्या. त्या वारंवार म्हणायच्या की तुझी खूप काळजी घे. माझ्या लक्षात हेही आले होते की अलीकडे माझी सुरक्षा टीम देखील खूप अस्वस्थ दिसायची. माहीत नाही का, पण मला असे वाटत होते की माझ्यापासून काहीतरी लपवले जात आहे. मला काहीतरी विचित्र वाटत होतं. मी या प्रकरणाची चौकशी करण्याचा प्रयत्नही केला, पण मला काहीच सुगावा लागला नाही. सध्या माझ्या परीक्षा सुरू होत्या आणि मी माझ्या अभ्यासात खूप व्यस्त होतो. मी इतका व्यस्त होतो की मी इतर कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नव्हतो. पण काही काळापासून माझ्या बाबांशी बोलणे होऊ शकले नव्हते. त्यांचा मोबाईल नंबर बंद होता. आत्या म्हणायची की ते पूर्णपणे ठीक आहेत. तू त्यांची काळजी करू नकोस. तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. तसेही तुला 6 महिन्यात परत इथे यावे लागणार आहे. तोपर्यंत तुला स्वतःची खूप काळजी घ्यावी लागेल. ती वारंवार हेच म्हणत होती की तू स्वतःची काळजी घे. पण तरीही माझे मन बाबांशी बोलण्यासाठी आतुर होते. मला काहीतरी चूक आहे असे जाणवत होते. मग शेवटी एके दिवशी माझ्या हृदयाला समाधान मिळाले. बाबांचा फोन तर आला नाही, पण एक मेसेज आला. तो मला त्यांच्या नंबरवरून आला होता. बाळा, मी आजकाल खूप व्यस्त आहे, म्हणून मी तुम्हाला फोन करू शकत नाही. पण मी पूर्णपणे ठीक आहे आणि तुझी भारतात परत येण्याची वाट पाहत आहे. तू लवकर तुझी परीक्षा दे, पदवी मिळव, मग मी तुला इकडे येण्याची व्यवस्था करेन. माझे वडील खूप चांगले माणूस होते. त्यांनी कधीही इतरांचा विश्वासघात केला नाही किंवा इतरांचे हक्क हिरावून घेतले नाहीत. त्यांनी नेहमीच प्रामाणिकपणे काम केले. ते कधीही माझ्याशी आमच्या व्यवसायाबद्दल बोलले नाहीत. त्यांचं म्हणणं होते की जेव्हा तू इथे येशील तेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहशील आणि ते सर्व स्वतःच्या हातात घेतल्यानंतर तुला सर्व काही समजेल. त्यांचे म्हणणे होते की मला माझ्या मुलावर जास्त दबाव आणायचा नाही. माझा मुलगा अमेरिकेत आरामात राहावा आणि त्याचे शिक्षण पूर्ण करावे. म्हणजे तो जेव्हा भारतात परत येईल तेव्हा त्याला पूर्ण शहर ओळखेल की नितीन ओबेरॉयचा एकुलता एक मुलगा अरुष ओबेरॉय आला आहे आणि पुढचा बिझनेस टाकून तोच असेल. बाबांचे शब्द मला नेहमीच आनंद करायचे. आणि शेवटी तो दिवस आला जेव्हा मला भारतात परत जायचे होते. त्या 6 महिन्यात मला बाबांचा आवाज एकदाही ऐकू आला नाही. आम्ही फक्त टेक्स्ट मेसेजद्वारे संवाद साधत होतो. ते नेहमी म्हणायचे, सध्या मी खूप व्यस्त आहे. मी भारतात जाण्यासाठी खूप उत्सुक होतो. माझी संपूर्ण सुरक्षा टीम माझ्यासोबत होती आणि जेव्हा मी भारतीय भूमीवर पाऊल ठेवले तेव्हा माझ्या घेण्यासाठी माझ्या आत्यासह 2-3 रक्षक आले होते. हे सर्व पाहून मला खूप विचित्र वाटले, कारण माझी एंट्री अशी व्हायला नको होती. माझी आत्या फक्त 2-3 सुरक्षा रक्षकांसह विमानतळावर माझे स्वागत करण्यासाठी आली. हे खूप मोठे आश्चर्य होते. त्यानंतर आम्ही गाडीत बसलो. मी आत्यांना विचारायचा प्रयत्न केला की बाबा कुठे आहेत आणि ते मला घ्यायला का आले नाहीत. पण ती म्हणाली, आरुष, गाडीत शांतपणे बस. आपण घरी पोहोचल्यावर याबद्दल बोलू. माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. मग मी स्वतःशी म्हणालो, चला जाऊया. भारतीय लोक गोष्टींना सस्पेन्समध्ये ठेवतात आणि नंतर सगळं मोठ्या थाटामाटात घडतं. मी माझ्या बंगल्यात पोहोचलो तेव्हा मी थक्क झालो. तिथेही शांतता होती. सर्व नोकर आणि रक्षक माझे स्वागत करण्यासाठी एका रांगेत उभे होते. त्यांची मान खाली होती. माझ्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला, पण माझ्या आगमनासोबत जो उत्साह आणि जल्लोष असायला हवा होता तो काही वाटत नव्हता. बाबा तर मला तिथे कुठेही दिसले नाहीत. आता तिच्या नवऱ्यासोबत आत गेल्या होत्या आणि त्यांनी मलाही आत येण्याचा इशारा केला. हे सगळं खूप विचित्र वाटत होतं. मी घरात प्रवेश करताच मी तिला विचारलं, आता हे सगळं काय आहे? तुम्ही म्हणायचात की तू आल्यावर आम्ही तुमच्यासाठी हे करू ते करू. संपूर्ण शहर तुझ्या स्वागतासाठी जमेल. इतके निर्जन आणि मृत का? आणि बाबा, खात्री आहे की ते आजही एखाद्या बैठकीत व्यस्त असतील. मग आत्या म्हणाल्या, ठीक आहे, बस तर खाली. आपण सर्वजण बसून बोलू. माहीत नाही आत्या आणि त्यांच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर खूप दुःख का होते. मी आज खूप दिवसांनी भारतात परतलो होतो. मी आश्चर्यचकित डोळ्यांनी माझ्या घराकडे पाहत होतो. परत येऊन मला बरं तर वाटलं, पण मला सगळीकडे उजाडपणा दिसत होता. माझं हे घर, जिथे मी लहानपणी खेळायचो, जिथे सर्व सुखसोयी असूनही ते आज घरासारखं वाटत नव्हतं. मी माझ्या खोलीत गेलो, फ्रेश झालो आणि जेव्हा मी तयार होऊन खाली परत आलो तेव्हा मला माझी आत्या माझ्यासाठी जेवण लावताना दिसली. मी जेवणाच्या टेबलवर बसण्याऐवजी जाऊन सोफ्यावर बसलो.
मी माझा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवला आणि घरात घडणाऱ्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष देऊ लागलो. तेवढ्यात आत्या माझ्यासमोर आली आणि म्हणाली, आरुष, चल, जेवण तयार आहे, जेवून घे. आम्ही तुझी वाट पाहत आहोत. मी टेबलावर जोरात हात मारला आणि म्हणालो, बास झाले आत्या, तू मला कधीपासून घराबद्दलच्या आणि तुमच्या बोलण्यात गुंतवत आहेस. घरातील वातावरण बघून मला असे वाटत आहे की नक्कीच काहीतरी गडबड आहे. माझ्या येण्याने तर एखादा नोकरही आनंदी दिसत नाहीये. माझे बाबा कुठे दिसत नाहीत. गेल्या 6 महिन्यांपासून ते मला फक्त मेसेज करत आहेत. तुम्ही म्हणाला होता की घरी पोहोचल्यावर मला एक सरप्राईज देणार आहात, पण इथे तर सरप्राईजची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. मला सांगा, हे सगळं काय चाललंय? तुला माहितीये मी कोडी कोडी खेळत नाही, थेट मुद्द्यावर येतो. मग आत्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्यासमोर येऊन बसली आणि म्हणाली, आरुष, तुला सगळं कळेल. आधी तू थोडं जेव, मग आपण बसून बोलू. मी म्हणालो, नाही, मला जाणून घ्यायचं आहे की काय चाललंय. मी इथे बऱ्याच वर्षांनी परत आलो आहे आणि इथले वातावरण पाहून मला फारसा आनंद झाला नाही. तुम्ही आणि आत्या इथे उपस्थित आहात. तुम्हाला माहिती आहे, माझं कुटुंब, माझे बाबा आहेत आणि ते कुठे आहेत? सकाळपासून इतका वेळ झालाय, तो अजून घरी का आले नाहीत? आत्याने अंकलकडे पाहिले, पण अंकल आत्याला हळू आवाजात म्हणाले, नताशा, बस झालं आता. आरुष जो काही विचारत आहे ते सांगून टाक. शेवटी तू हे गुपित किती काळ दडून ठेवणार आहेस? मी आश्चर्याने आत्याजींकडे पाहिले. मग ती म्हणाली, आरुष, तुझे बाबा म्हणजे माझा भाऊ असे म्हणताच अचानक आत्याजींच्या डोळ्यात अश्रू आले. तिची प्रतिक्रिया पाहून माझे शरीर स्तब्ध झाले. माझा श्वास वेगवान होत होता, पण आत्याने पुढे जे काही सांगितले त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. तिने मला सांगितले की तुझे वडील 6 महिन्यांपूर्वीच वारले आहेत आणि आम्हाला हे गुपित मजबुरीने तुझ्यापासून लपवावे लागले. मी रागात म्हणालो, तू हे काय म्हणतेस आत्या? तू शुद्धीवर आहेस ना? मला सध्या तुझ्याकडून कोणतेही फालतू विनोद ऐकण्याचा मूड नाहीये. आत्याने रडत डोळे बंद केले. मग अंकल म्हणाले, बाळा, तुझी आत्या अगदी बरोबर बोलत आहे. तुझे वडील 6 महिन्यांपूर्वी वारले होते आणि त्यांच्या मृत्यूच्या बातमीने आम्हाला तुला नाराज करायचे नव्हते. आत्या म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेव आरुष, तू दादाचा एकुलता एक मुलगा आहेस. आम्हाला हे नको होते की तुला तिथे तुझ्या वडिलांच्या मृत्यूची बातमी कळावी आणि ते ऐकून तू अस्वस्थ व्हावी. आत्या आणि अंकलचे बोलणे ऐकून माझे डोळे रागाने भरून आले. मी म्हणालो, माझे बाबा वारले आणि तू मला आत्ता सांगत आहेत? मी आत्याकडे रागाने पाहिले आणि म्हणालो, म्हणूनच तू मला दररोज फोन करून स्वतःची काळजी घेण्यास सांगायचीस. तू मला माझ्या वडिलांच्या मृत्यूबद्दल का सांगितलेस? तुला माहित होतं ना की या जगात माझं फक्त एकच नातं आहे. का का तू माझ्याशी असं का केलंस? प्रत्येक मुलगा त्याच्या वडिलांच्या मृत्यूवर दुःखी होतोच, पण याचा अर्थ असा नाही की मी त्यांना त्यांच्या शेवटच्या क्षणीही पाहू शकत नाही. त्यांना नेमकं काय झालं हे तरी तुम्ही मला सांगू शकाल का? माझ्या बोलण्याने आत्या आणि अंकलची नजर खाली पडली. मग त्या आत्या समोरच्या सोफ्यावरून उठल्या आणि माझ्या शेजारी येऊन बसल्या. माझ्या हातावर हात ठेवून म्हणाल्या, हे बघ आरुष, माझे लक्षपूर्वक ऐक. तुझ्या वडिलांचा मृत्यू अपघात नव्हता, तर त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला होता. 6 महिन्यांपूर्वी जेव्हा अचानक मला दादाच्या अपघाताची बातमी मिळाली, तेव्हा मी लगेच रुग्णालयात पोहोचले आणि पाहिले की माझ्या भावाची प्रकृती बिघडली होती आणि तो त्याच्या शेवटच्या क्षणी श्वास घेत होता. शेवटच्या क्षणी त्यांनी मला फक्त एवढेच म्हटले की मी तुझी खूप काळजी घ्यावी आणि त्याच्या मृत्यूबद्दल मी तुला या क्षणी तरी कळवू नये. तू तुझा अभ्यास पूर्ण करावा आणि वेळेवर इथे परत यावी. तू अमेरिकेला गेला होतास हे कोणालाही माहीत नव्हते. लहानपणापासूनच त्यांनी सर्वांना सांगितले होते की त्यांचा मुलगा बाहेर शिकतो, पण तो कुठे शिकायला गेला आहे हे त्यांनी कधीही कोणालाही सांगितले नव्हते. त्यांचे अनेक शत्रू होते आणि त्यांच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी त्यांना माहीत होतं की त्यांचे शत्रू त्याच्यावर काही युक्ती खेळत आहेत. तो स्वतःचे रक्षण करण्यासाठी काहीतरी करणार. त्याआधीच त्याच्या शत्रूंनी त्यांचा अपघात घडवून आणला. ते शत्रू कोण होते हे मला माहीत नाही, पण दादाच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी मी त्याला खूप अस्वस्थ पाहिले होते. तो अनेकदा तुझ्याबद्दल आणि हॉटेलबद्दल बोलत असे. तो म्हणाला होता की त्याच्या व्यवसायात काही लोक त्याला त्रास देत आहेत आणि व्यवसाय हळूहळू तोट्यात जात आहे आणि त्याच्या एका शत्रूची नजर आपल्या येणे हॉटेलवर आहे. ते त्या हॉटेलला उद्ध्वस्त करण्याचा विचार करत आहेत. मी त्याला समजून सांगितले होते की तू कोणाची तरी मदत घे आणि सगळं ठीक कर, पण तो म्हणत होता की मला कोणाच्याही मदतीची गरज नाही. या शहरात कोणीही असे नाही जे नितीन ओबेरॉयला बर्बाद करू शकेल. पण बघ दादा, या बाबतीत चुकीचा ठरला.
आणि त्याचे शत्रू यशस्वी झाले. दादाचे म्हणणे ऐकून मी तुला त्याच्या मृत्यूबद्दल सांगितले नाही आणि इथे बोलावलेही नाही. आम्ही अजूनही तुझ्या आगमनाची घोषणा केलेली नाही, कारण आम्हाला आपल्या शत्रूंना हे कळू द्यायचे नाही की नितीन ओबेरॉयचा मुलगा परत आला आहे. नाही, ते तुझ्यावरही एखादा जीवघेणा हल्ला करू शकतात. आरुष, तुला तुझ्या वडिलांना कोणी मारले हे शोधून काढावे लागेल. तू त्यांचा बदला घेऊ शकतोस. यावेळी भैयाचे सर्व व्यवसाय आणि मालमत्ता हळूहळू आपल्या हातून दूर जात आहेत. आम्ही काहीही करू शकत नाही. जे काही करू शकतो ते तू करू शकतोस. म्हणूनच आम्ही तुझी इथे येण्याची वाट पाहत होतो. म्हणूनच तू इथे आल्यानंतरच मी तुला भैयाच्या मृत्यूबद्दल सांगितले. मग मी म्हणालो, मग इतका वेळ मला कोण मेसेज करत होतं? त्याने मान खाली केली आणि ते म्हणाले, आरुष, तुला शंका येऊ नये म्हणून मी तुला भैयाच्या नंबरवरून मेसेज करायचे. मला माफ कर आरुष, मी असह्य होते. माझ्या दादाच्या इच्छेचे पालन करणे माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. हे सर्व ऐकून मला माझ्या वडिलांच्या मृत्यूबद्दल दुःख होत होते आणि दुसरीकडे माझ्या वडिलांच्या शत्रूवर राग सुद्धा येत होता. शेवटी असं कोण आहे जे आम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे? मी रागाने माझ्या मुठी आवळल्या. मी उठलो आणि थेट माझ्या खोलीत गेलो. राग एवढा आला होता की मी रागाच्या भरात घरातील वस्तू इकडे तिकडे फेकू लागलो. मी माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले. माझे बाबा गेले होते आणि मला अजूनही वाटत होते की ते माझी वाट पाहत आहेत, पण ते खूप आधीच हे जग सोडून गेले होते आणि मला आता त्यांच्या मृत्यूची जाणीव होत होती. मी माझ्या खोलीत माझ्या आणि बाबांच्या फोटोकडे पाहत हळूहळू चालत होतो. आम्ही दोघेही त्यात खूप आनंदी दिसत होतो. बाबा नेहमीच माझ्या सर्व इच्छा पूर्ण करायचे. मला बालपणीचा तो दिवस आठवू लागला जेव्हा मी 6 वर्षांचा होतो आणि बागेत फुटबॉल खेळत होतो. आई आणि बाबा मला पाहून खूप आनंदी होत होते. अचानक खेळत असताना मी पडलो आणि माझ्या गुडघ्याला दुखापत झाली. मी रडू लागलो. दुखापत किरकोळ होती, पण या किरकोळ दुखापतीमुळे माझ्या वडिलांना खूप वेदना झाल्या. ते पटकन उठले आणि मला आपल्या मिठीत घेण्यासाठी धावले. मला रडताना पाहून त्यांना खूप वाईट वाटले, पण नंतर त्यांनी मला हसवण्याचा खूप प्रयत्न केला आणि मी हसायलाही लागलो आणि मला हसताना पाहून त्यांच्या चेहऱ्यावरही हास्य उमटले. मी आमच्या फोटोला स्पर्श करत रडत होतो आणि मनात एक निर्णयही घेतला होता की बाबा, मी तुमच्या शत्रूंना सोडणार नाही. मी तुमची मालमत्ता, आपला व्यवसाय आणि इतर सर्व काही पुन्हा आपल्या ताब्यात घेईन. पण आधी तुमचा शत्रू कोण आहे ते मी शोधून काढेन. ज्या व्यक्तीने तुमचा जीव तर घेतलाच आहे, पण आता त्याची नजर तुमच्या संपत्तीवरही आहे, ती व्यक्ती आता यशस्वी होणार नाही. मला त्याचा माग काढावा लागेल आणि मी लवकरच तयारी सुरू करणार आहे. कोणीही मला इजा करू नये म्हणून माझे वडील नेहमीच मला लोकांपासून लपवून ठेवत असत. मग मीही ठरवले की माझी खरी ओळख लपवून मी माझ्या वडिलांच्या हॉटेलला वाचवेल आणि त्यांचे शत्रू कोण आहेत ते उघड करेन. असेच काही दिवस गेले, पण मी हार मानणारा नव्हतो. मी स्वतःला पूर्णपणे बदलले. मी माझा गेटअप बदलला. मी माझे सूट आणि बूट काढले आणि साधी कपडे, साधी चप्पल घातली, जेणेकरून कोणीही मला नितीन ओबेरॉयचा मुलगा समजू नये. तसेही मला इथे कोणी ओळखत नव्हते. मग मी माझ्या वडिलांच्या काही ओळखीच्या लोकांना एकत्र केले आणि अंकलच्या मदतीने प्रथम त्या लोकांचा शोध घेतला जे माझ्या वडिलांच्या मागे पडले होते. मी एक एक करून प्रत्येकाची माहिती घेतली. मग माझे पुढचे पाऊल होते मला माझ्या वडिलांच्या यशाचा पहिला पाया, जो त्यांच्या कठोर परिश्रमाने आणि प्रामाणिकपणे बांधलेल्या त्या हॉटेल्सबद्दल, ज्या देवाने त्यांना यश मिळवून दिले होते. माझे वडील फसवे नव्हते. त्यांनी त्यांची सर्व मालमत्ता कठोर परिश्रमाने तयार केली होती. त्यांच्या मोठ्या कंपनीसोबत त्यांच्याकडे असंख्य इमारती आणि हॉटेल्स देखील होते. परंतु त्यांचे पहिले हॉटेल, जे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आणि भाग्यवान होते, त्याच्यावर त्यांच्या अनेक शत्रूंची नजर होती. मला माझ्या वडिलांच्या शत्रूंना उघडे पाडायचे होते आणि त्यांच्या व्यवसायावरून आणि मालमत्तेवरून त्यांची वाईट नजर हटवायची होती. म्हणून मला खूप काळजीपूर्वक पुढे जावे लागणार होते. मला कळले होते की माझ्या वडिलांच्या शत्रूंनी त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेतला होता. त्यांना हे वाटले होते की माझ्या वडिलांना कोणीच नाही, म्हणून ते हळूहळू सगळं काही उद्ध्वस्त करत होते. पण त्यांना हे माहीत नव्हतं की एक खेळाडू मैदानात उतरणार आहे, माझ्या बाबांचा शत्रू, ज्याने त्यांचा जीव घेतला होता आणि त्यांना पूर्णपणे नष्ट करायचे स्वप्न बघणारा तो कोणी व्यक्ती त्यांच्या आवडत्या हॉटेलमध्ये बसला होता. मी माझा पोशाख बदलला आणि माझ्या वडिलांच्या हॉटेलमध्ये गेलो. तिथे पोहोचताच माझ्या डोळ्यात अश्रू आले. या हॉटेलच्या मालकाचा मुलगा असूनही मी अशा वेशात गेलो होतो जणू काही एखादा भिकारी भीक मागण्यासाठी गेला आहे. मी काही नवोदित खेळाडू नव्हतो. मी फक्त लहान आणि निर्दोष असल्याचे भासून
या हॉटेलमध्ये प्रवेश करत नव्हतो, तर त्याऐवजी मी माझ्या वडिलांच्या फॅमिली लॉयरसोबत मिळून सर्व पुरावे गोळा केले होते. त्यानंतरच मी या हॉटेलमध्ये पाऊल ठेवत होतो. आता मला हे शोधायचे होते की त्याचे शत्रू माझ्या वडिलांविरुद्ध कोणत्या युक्त्या खेळत आहेत आणि त्यांना नष्ट करण्यासाठी ते काय काय करत आहेत. पण इथे येण्यापूर्वी माझ्या आत्याने मला खूप समजावून सांगितले होते आणि असेही म्हटले होते की मी तिथे एकटे जाऊ नये, मी सुरक्षा रक्षकासह तिथे जावे. मग मी तिला सांगितले होते की जर मी सुरक्षा व्यवस्थेसह तिथे गेलो तर ते लोकांना संशय येईल. माझ्या वडिलांना ज्या क्रूर पद्धतीने मारण्यात आले त्यांचा बदला मला त्यांच्या शत्रूकडून घ्यायचा होता. जेव्हा मी या हॉटेलमध्ये पाऊल ठेवले तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मला माझ्या वडिलांची आठवण आली. मी सामान्य कपडे घालून या हॉटेलमध्ये प्रवेश केला होता आणि मी स्वतःची ओळख राहुल वर्मा अशी करून दिली होती. माझ्या हातात एक जुनी बॅग होती. मला पाहून गार्डने लगेचच भुसभुशीत नजर केली. माझे रूप पाहून गार्डने लगेच मला थांबवले आणि विचारले, अरे मुला, तू आत कुठे येत आहेस? तू इथे काय करत आहेस आणि आत कुठे चालला आहेस? मी त्याच्याकडे पाहिले. माझे डोळे गर्विष्ठ होते. मला हवे असते तर मी त्याच क्षणी त्याचे तोंड फोडले असते, कारण मला कोणाचाही असभ्यपणा सहन होत नव्हता. पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि निरागस चेहरा करून म्हणाले, साहेब, माझे इथे बुकिंग आहे, मला फक्त त्याबद्दल विचारायचे होते. गार्ड हसला आणि त्याच्या सहकार्याला म्हणाला, अरे बघ, हा मुलगा म्हणत आहे की त्याचे इथे बुकिंग आहे. दिसण्यावरून तर तो भिकारी वाटत आहे. मग गार्ड पुढे म्हणाला, तू इथून निघून जा, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. तुमच्यासारखे लोक या पंचतारांकित हॉटेल जवळही फिरकत नाहीत आणि तू ते बुक करण्याबद्दल बोलत आहे. सर्व श्रीमंत लोक इथे येतात. हे खूप आलिशान हॉटेल आहे. कोणताही सामान्य माणसाला ते परवडत नाही. दरम्यान हॉटेलचे रिसेप्शनिस्ट विनोद सिन्हा त्यांनी हे ऐकले. त्याने माझ्याकडे नजर फिरवली. त्याने मला वरून खालीपर्यंत पाहिले. मग त्यांच्या ओठांवर एक हलकेसे स्मित पसरले. मग विनोद सिन्हा म्हणाले, सर, तुमच्या दिसण्यावरून मला वाटत नाही की तुमची इथे कोणतेही बुकिंग आहे. हे हॉटेल खूप महाग आहे. कदाचित तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला असाल. मग मी त्यानुसार उत्तर दिले, सर, कृपया एकदा तपासा. कदाचित माझे बुकिंग इथेच झाले असेल. विनोद सहज म्हणाला, ठीक आहे, मी तपासतो. तुम्ही वेटिंग एरियामध्ये जा. मी मान हलवली आणि वेटिंग एरियामध्ये जाऊन बसलो. माझे कपडे साधे होते, पण तेही खूप घाणेरडे आणि फाटलेले होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये माझी बुकिंग होऊ शकते यावर कोणालाही विश्वास बसत नव्हता. इथे लॉबीमध्ये बसलेले सर्व लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. कोणीतरी कुजबुजले, असे दिसते की तो मोफत जेवायला आला आहे. दुसरा म्हणाला, त्याची तर एवढी ऐपतही नसेल की तो या हॉटेलमधील पाणीही विकत घेऊ शकेल. मी हे सर्व ऐकले, पण मी गप्प राहिलो आणि कोपऱ्यात असलेल्या खुर्चीवर जाऊन बसलो. लॉबीमधील वातावरण विचित्र झाले होते. हॉटेलमधील सुविधा पूर्णपणे अपुरे असल्याचे माझ्या लक्षात आले होते. पण लोक माझ्याकडे पाहत होते आणि कमेंट करत होते. मी तिथेच बसलो होतो तेव्हा विनोद समोरून गेला आणि त्याच्या एका सहकार्याला म्हणाला, या माणसाला इथून बाहेर काढा. त्याला पाहून मॅनेजर काय काय म्हणतील. अशा लोकांना सामावून घेणे विचित्र आहे. त्याची इथे उपस्थिती आपल्या हॉटेलची प्रतिमा खराब करत आहे. मग त्याच्या सहकार्याने हसून म्हटले, बरं ठीक आहे, जर तो काही वेळाने स्वतःहून निघून गेला तर बघू, पण जर तो गेला नाही तर त्याला बाहेर काढले जाईल. आता मला तिथे बसून आणखी अर्धा तास झाला होता. त्यामुळे त्याच्या म्हणण्यानुसार माझ्याकडे 2 गार्ड आले आणि मला जबरदस्तीने बाहेर काढू लागले. मी त्यांना ओरडलो, माझी इथे बुकिंग आहे, प्लीज साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. पण त्यांनी माझं न ऐकता मला जबरदस्तीने बाहेर काढले. ज्यावर तिथे उपस्थित असलेले सर्व लोक माझ्याकडे पाहून हसत होते. पण मी हार मानली नाही, कारण मला काहीही करून त्या खुनी व्यक्तीला पाहायचे होते, जो माझ्या वडिलांच्या या हॉटेलवर कब्जा करून बसला होता. हॉटेलमध्ये जास्त पाहुणे तर नव्हते, पण एक काळ असा होता जेव्हा या पंचतारांकित हॉटेलमध्ये उभे राहण्यासाठी जागा राहत नव्हती. पण आता तिथे फक्त मोजकेच लोक दिसत होते. मी हार मानली नाही. त्या दिवशी मला बाहेर काढण्यात आले होते, त्यामुळे मी त्या नीच माणसाला भेटू शकलो नाही. पण दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्या हॉटेलमध्ये गेलो आणि तोच मुद्दा मांडला की माझे इथं बुकिंग आहे. मग मी रिसेप्शनवर सांगितले की मला मॅनेजरला भेटायचं आहे, मला त्याच्याशी काहीतरी महत्त्वाची चर्चा करायची आहे. माझा ऐकून विनोद म्हणाला, काल तुला इथून हकलून लावण्यात आलं होतं, मग आज तू पुन्हा इथे इज्जत घालवण्यासाठी आला आहेस. तुझे मॅनेजरकडे काय काम आहे? मग मी त्याच्यासमोर हात जोडून अभिनय करायला सुरुवात केली, प्लीज साहेब, मला खरंच मॅनेजरशी काहीतरी खूप महत्त्वाची चर्चा करायची आहे, प्लीज प्लीज. विनोद म्हणाला की बरं ठीक आहे, मी फोन करण्याचा प्रयत्न करेन. खरे तर तुमच्यासारख्या लोकांना इथे भिकारी मानले जाते. त्याने मॅनेजर सरांना फोन करत विनंती केली की सर,
एक मुलगा तुम्हाला भेटू इच्छितो. मॅनेजरने मला कॅमेऱ्यात पाहिले असेल म्हणून तो हसत हसत रिसेप्शनवाल्याला म्हणाला, तो काय आपला पाहुणा आहे का? का तो भीक मागायला आला आहे? माझ्याकडे सध्या वेळ नाहीये. त्याला वेटिंग एरियामध्ये थांबवू द्या. तो काही वेळ बसून नंतर थकून स्वतःहून निघून जाईल. विनोदने मला हे सांगितल्यावर मी थबकलो. एक दीर्घ श्वास घेत मी बाजूला बसलो आणि वाट पाहत राहिलो. मी ठरवले होते की सत्य लपवता येईल पण ते थांबवता येणार नाही. काहीही झाले तरी मी आज मॅनेजरला भेटेन आणि जर मला आज काढून टाकले तर मी पुन्हा परत येईन. वेळ हळूहळू जात होता पण मॅनेजरने मला भेटीसाठी बोलवले नाही आणि मग पुन्हा तेच घडले. मला पुन्हा रक्षकाने धक्काबुक्की केली आणि बाहेर काढले. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा हॉटेलमध्ये परतलो. आज मला हात जाऊ देत नव्हते पण मी सुरक्षा रक्षकासमोर हात जोडून म्हणालो, माझं इथे बुकिंग आहे आणि मला मॅनेजरलाही भेटायचं आहे. कृपया मला आज जाऊ द्या. मोठ्या कष्टाने मला आज जाण्याची परवानगी देण्यात आली. मला माहीत होतं की उद्या जर मी पुन्हा हे कृत्य केलं तर मला आज जाऊ दिलं जाणार नाही आणि आज पुन्हा तेच घडलं. मॅनेजरला आजही मला भेटायचं नव्हतं. मी बराच वेळ तिथे बसलो होतो तेव्हा अचानक मला समोरून एक लेडी वेटर येताना दिसली. तिच्याकडे असणाऱ्या ट्रेवर पाण्याचा ग्लास होता. ती म्हणाली, हे घ्या साहेब, तुमच्यासाठी पाणी आहे. तुम्ही रोज इथे अपमानित होण्यासाठी काय येता? तुमच्यासारखे लोक या हॉटेलमध्ये येत नाहीत. जर तुम्हाला काही पैशांची गरज असेल तर तुम्ही रिसेप्शनवर जाऊन मदत मागू शकता, पण इथे अशी वाट पाहत बसणे व्यर्थ आहे. मला ही लेडी वेटर बरी वाटली. तिची बोलण्याची पद्धत आणि तिचे सौम्य वर्तन खूप छान होते. तिने मला ते वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितले. मी म्हणालो, मॅडम, कोणताही गरीब माणूस अपमानित होऊ इच्छित नाही. हे पहा, मी इथे खोली बुक करण्यासाठी खूप पैसे दिले आहेत पण कोणीही मला खोली द्यायला तयार नाही. मी जरी घरी बसलो आणि मी कुठून तरी पैशाची व्यवस्था करून इथे राहू शकत नाही का? ती म्हणाली, हो साहेब, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन. असे म्हणून ती मुलगी रिसेप्शनकडे जाऊ लागली. मग मी तिला मागून हाक मारली आणि म्हणालो, ऐका, जर तुम्हाला मला मदत करायचीच असेल तर कृपया मला मॅनेजरशी ओळख करून द्या. ही खूप मोठी मदत होईल. त्यानंतर मी स्वतः इथून निघून जाईन आणि इथे परत कधीही येणार नाही. मग ती म्हणाली, हे बघा, मॅनेजर साहेब एवढ्या सहजासहजी भेटू शकत नाही. मग मी म्हणालो, का नाही? हे मला कळेल का? ती थोडीशी संकोचली. मग ती म्हणाली, ठीक आहे. तिने आजूबाजूला पाहिले आणि बोलणे टाळाटाळी करू लागली. मग म्हणाली, मी तुमच्याबद्दल मॅनेजरशी बोलते. जर हो म्हटले तर तुम्ही त्यांना भेटू शकता. असे म्हणून ती निघून गेली. ही एक मुलगी होती जी इतर कर्मचाऱ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी वाटत होती. मला खात्री होती की ही मुलगी जुन्या कर्मचाऱ्यांपैकी एक आहे, कारण माझे वडील मला अनेकदा सांगायचे की त्यांनी हॉटेलमध्ये चांगल्या व्यवहाराचे लोकच ठेवले आहेत. पण मी इथे पोहोचल्यानंतर पाहिले होते की इथे वेटर पासून ते रिसेप्शनिस्ट पर्यंत, गार्ड पासून ते पाहुण्यांपर्यंत कोणाचाही व्यवहार योग्य नव्हता. नक्कीच हॉटेल व्यवस्थापनाने पहिले कर्मचारी बदलले आहेत आणि ही मुलगी जुन्या कर्मचाऱ्यांमधील एक भाग आहे. माझ्या मनात विचार आला की ही मुलगी माझी मदत करू शकेल का? जर ती मुलगी इथे जुनी असेल तर नक्कीच तिला काहीतरी माहिती असेल आणि ती मला हॉटेलबद्दल बरेच काही सांगू शकते. मी अर्ध्या तासापासून इथे बसलो होतो. मग ती मुलगी माझ्याकडे परत आली आणि म्हणाली, मला माफ करा साहेब, तुम्ही जाऊ शकता. सरांना तुम्हाला भेटायचं नाहीये. मी तुमची शिफारस सरांकडे केली होती. ते म्हणाले की जर आजच्या नंतर जर तुम्ही पुन्हा या हॉटेलमध्ये दिसलास तर तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. असे बोलून ती निघून जाऊ लागली. मी लगेच तिला हाक मारली आणि म्हणालो, नितीन ओबेरॉय, हे हॉटेल त्यांचं आहे ना? माझ्या प्रश्नाने ती थोडी घाबरली आणि लगेच म्हणाली, नाही नाही, नितीन ओबेरॉय मरण्यापूर्वी हे हॉटेल अभिषेक सिंघानियाला विकले होते. आता हे हॉटेल अभिषेक सिंघानियाजींची मालमत्ता आहे आणि तोच या हॉटेलचा मालक देखील आहे. आता तुम्ही इथून जाऊ शकता. मी त्या मुलीला काहीही बोललो नाही आणि तिथून माघारी आलो. मला आता त्या हॉटेलमध्ये एंट्री मिळणार नाही हे मला माहीत होते, पण ही मुलगी माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. मला आता या मुलीला माझा प्यादा बनवून तिच्याकडून माझा फायदा करून घ्यायचा होता. मी माझ्या माणसांना या वेटर्सबद्दल माहिती गोळा करायला सांगितली. माहितीमध्ये मला कळले की ती गेल्या 4 वर्षांपासून आमच्या हॉटेलमध्ये वेटरेस म्हणून काम करत होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संपूर्ण कर्मचारी बदलण्यात आले होते, परंतु ही मुलगी तशीच राहिली होती. ती एका गरीब कुटुंबातली होती आणि तिचं नाव शिल्पा वर्मा होते. मी या मुलीला हॉटेलमध्ये तर भेटू शकत नव्हतो, म्हणून मी तिचा बाहेर पाठलाग केला आणि मग शेवटी मी या मुलीशी बोलायचं ठरवलं. मला माहीत होतं की ती मला इतक्या सहजपणे काहीही सांगणार नाही,
म्हणून मी माझ्या माणसांना या मुलीचे अपहरण करून माझ्या घरी आणायला लावले. तिला इथे आणले तेव्हा ती खूप घाबरली होती. मला तिला खूप कष्टाने तिला समजावू शकलो होतो. मी तिला पैशाचे आमिष दाखवले आणि मला नवीन हॉटेल मालकाची माहिती आणून द्यायला सांगितली. ही मुलगी सभ्य आणि हुशार होती आणि माझ्या प्रलोभनांना बळी पडत नव्हती. मग मला तिला स्वतःबद्दलचे संपूर्ण सत्य सांगावे लागले. तेव्हाच ती माझ्या शब्दात अडकली, कारण ती एक भावनिक मुलगी होती. जर ती लोभी असती तर तिला जेव्हा मी पैशाची ऑफर केली होती तेव्हाच ती होकार देऊन काम करायला तयार झाली असती. पण प्रत्यक्षात ती एक हुशार मुलगी होती. तिने माणुसकीच्या भावनेतून मला मदत केली, कारण तिने माझ्यावर विश्वास ठेवला की मी नितीन ओबेरॉयचा मुलगा आहे. तिने मला सांगितले की मी ओबेरॉय सरांसाठी तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे, कारण त्यांनी मला अशा वेळी नोकरी दिली होती जेव्हा माझी आई खूप अडचणीत होती. तिने जे सांगितले ते ऐकून मी प्रभावित झालो. ती मुलगी खूप चांगली होती आणि मला मदत करायला तयार झाली. तिने मला काही गोष्टी सांगितल्या ज्याने माझे मन हिलावून गेले. अभिषेक सिंगानिया सामान्य माणूस नव्हता. तो 7 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांसोबत व्यवसायात भागीदार होता. जेव्हा त्याला दिसून आले की माझ्या वडिलांना सर्वात जास्त पैसा NA हॉटेलकडून मिळत आहे, तेव्हा त्याने त्या हॉटेलला मिळवण्याचा निश्चय केला आणि भागीदार होऊन माझ्या वडिलांच्या पाठीमागे तो त्यांच्याशी गद्दारी करू लागला. त्यांच्या पाठीत चाकू मारायला सुरुवात केली. शिल्पाने मला सांगितले की सर खूप चांगली व्यक्ती होते. त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट आणि कर्मचाऱ्यांना नेहमी हेच समजावून सांगितले की कोणत्याही बिचाऱ्या असहाय्य, मग तो श्रीमंत असो किंवा गरीब, त्या व्यक्तीशी असभ्य वागू नका. तुम्ही हॉटेलमधील प्रत्येकाशी आदराने वागले पाहिजे. ओबेरॉय सरांच्या कारकिर्दीत हॉटेलची प्रतिष्ठा अबाधित राहिली, पण त्यांच्या निधनानंतर जेव्हा त्यांचे भागीदार अभिषेक यांनी पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी माझ्यासह संपूर्ण कर्मचारी बदलले. ते मलाही कामावरून काढून टाकणार होते, पण मी त्यांच्या पाया पडले आणि रडू लागले की मला कामावरून काढून टाकू नका. मी खूप दिवसांपासून इथे काम करत आहे. मला इतर कुठेही इतक्या सहजासहजी नोकरी मिळणार नाही. तेव्हा कुठे त्यांनी मला कामावर ठेवण्यास होकार दिला. नवीन कर्मचारी अजिबात चांगले नाहीत. ओबेरॉय सरांच्या मृत्यूपासून हॉटेल व्यवस्थापन हळूहळू तोट्यात जात आहे. पूर्वी आमच्या हॉटेलमध्ये दररोज सुमारे 300 ते 400 पाहुणे येत असत, पण आता हॉटेलच्या सर्व सुविधा निकामी आणि कर्मचाऱ्यांच्या असभ्य वर्तनामुळे दिवसाला जेमतेम 100 पाहुणे येतात. स्विमिंग पूल स्वच्छ केलेला नाही. जिम आणि इतर सुविधा कमी झाल्या आहेत. वायफाय कनेक्शन बंद केले आहेत. 24/7 रूम सर्व्हिस देण्याच्या आश्वासनावर कर्मचारी हसून विनोद करतात. हॉटेलमध्ये काही नुकसान झाले तर ते दुरुस्त करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. पाहुण्यांना चांगले जेवण दिले जात नाही. हॉटेलची प्रतिष्ठा हळूहळू नष्ट करत चालले आहेत, जेणेकरून हे हॉटेल बंद होऊन पूर्ण नष्ट होईल आणि त्याऐवजी ते एक मॉल बांधला जावे, म्हणून ते जाणून बुजून याला मातीत मिसळत आहेत. जो मॉल बनेल त्याचा मालक अभिषेक सिंगानियाच होणार आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून ओबेरॉयच्या नावाखाली हे हॉटेल चालवत आहे. हॉटेल मॅनेजर देखील खूप गर्विष्ठ माणूस आहे, जो जाणून बुजून हॉटेल तोट्यात चालवत आहे. शिल्पाची बोलणे ऐकून मी रागाने माझ्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या. मी माझ्या वडिलांची वर्षानुवर्षाची संपत्ती अशा प्रकारे वाया जाऊ देऊ शकत नव्हतो. आता मला माझ्या पात्रतेनुसार कारवाई करावी लागणार होती. माझ्याकडे सर्व काही होते. मी त्यांना थेट तोंड देऊ शकलो असतो आणि माझे हॉटेल ताब्यात घेऊ शकलो असतो, पण नाही. शिकाराला नेहमी जाळ्यात तेव्हाच पकडायचे असते जेव्हा तो कमजोर, असह्य होऊन स्वतः जाळ्यात अडकण्यास तयार असतो. आता मला अभिषेक सिंगानियाला शोधायचे होते. मी शिल्पाची माफी मागितली होती. मी तिला सांगितले होते की मी नितीन ओबेरॉयचा एकुलता एक मुलगा आहे आणि माझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेऊ इच्छितो. तिच्या मदतीबद्दल मी तिचे खूप आभार मानले. शिल्पा मला आणखी मदत करायला तयार होती. शिल्पाच्या मदतीने आणि माझ्या काही माणसांच्या मदतीने मी अभिषेक सिंगानियाविरुद्ध तपशील गोळा केले होते. मी स्वतःचा वेश बदलून माझ्या वडिलांच्या आर्किटेक्चर कंपनीत गेलो. त्यांच्या ठिकाणांना भेट दिली. हॉटेल्समध्ये गेलो. त्यांच्याकडून इमारती बांधल्या गेलेल्या त्या सर्व ठिकाणी गेलो आणि हळूहळू मी तिथल्या कथा उलगडू लागलो. तिथे होणाऱ्या घोटाळ्यांची सर्व माहिती मी गोळा केली. मला त्या सर्वांमध्ये अभिषेक सिंगानियाचे नाव आढळले. तो माझ्या वडिलांना कमकुवत करू इच्छित होता, पण माझे वडील हार मानणारे नव्हते. अभिषेक सिंगानिया नेहमीच त्यांना मारण्याचा पर्याय निवडत असे, पण माझे बाबा सिंहासारखे सगळ्यांचा सामना करायचे, म्हणून ते जिवंत असताना तो काही करू शकत नव्हता.
म्हणून त्याने त्यांना मारायचा मार्ग निवडला. आता मला माझे खरे रंगरूप दाखवायचे होते. मला अभिषेक सिंघानियाला भेटायचे होते, कारण मी आतापर्यंत त्याच्याबद्दल फक्त ऐकले होते. त्याचे फक्त नावच ऐकले होते. अभिषेक सिंघानियाला चांगलेच माहित होते की नितीन ओबेरॉयचा मुलगा आरुष ओबेरॉय अमेरिकेत शिक्षणासाठी गेला आहे. इथे माझ्या आत्याने एक काम खूप चांगले केले होते की माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा माध्यमांनी त्यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी उघड केले की आरुष ओबेरॉय अमेरिकेत कायमचा स्थायिक झाला आहे आणि त्याने तिथेच लग्न केले आहे आणि त्याचा भारतात परत येण्याचा कोणताही हेतू नाही. तो त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतरही आला नाही, कारण लहानपणापासूनच त्याला त्याच्या वडिलांबद्दल फारसे प्रेम नव्हते. यामुळे आमचा शत्रू आणखी हिंमतवान झाला. त्याला वाटले की त्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा आहे आणि आता तो त्याला हवे तसे करू शकतो. पण ती सर्व एक युक्ती होती जी माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरणार होती. काही दिवस असेच गेले होते. मी माझ्या वडिलांच्या शत्रूंना पकडण्याची पूर्ण तयारी करत होतो. एक दिवस शिल्पाने सांगितले की जर्मनीहून एक टीम इथे मॉल बनवण्यासाठी येणार आहे आणि त्यासाठी अभिषेक सिंघानिया यांच्याशी मीटिंग आणि त्याला भेटण्यासाठी आमच्या हॉटेलमध्ये येणार आहे. माझ्यासाठी ही एक उत्तम संधी होती. मी त्यांच्या मीटिंगच्या दिवशी आणि नियोजित वेळी माझे पदार्पण करणार होतो. तो दिवस आला. जर्मन क्लायंट आधीच पोहोचले होते आणि मीटिंगच्या खोलीत बसून हॉटेल संबंधित बोलणे चालूच होते. तेव्हा मी 5 गाड्या आणि 15 ते 20 अंगरक्षकांसह हॉटेलमध्ये पोहोचलो. हॉटेलमध्ये उपस्थित असलेले सर्वजण स्तब्ध झाले. श्रीमंत लोक अनेकदा या हॉटेलमध्ये येत असत, पण जेव्हा मी आत्मविश्वासाने चालत आत प्रवेश केला तेव्हा मला पाहून सर्वजण स्तब्ध झाले. माझ्या मागे मोठ्या बंदुका घेऊन सशस्त्र असलेले माझे रक्षक आत आले होते. तिथे कोणातही एवढी हिंमत नव्हती जो मला थांबवण्याचे धाडस करू शकत होता. शिल्पा देखील माझ्याकडे आत्मविश्वासाने पाहत होती. हॉटेल सुरक्षा रक्षक, रिसेप्शनिस्ट आणि अगदी हॉटेल व्यवस्थापना देखील मला पाहून आश्चर्यचकित झाले. काहींनी मला ओळखले. त्यांना वाटले की मी तोच व्यक्ती आहे जो काही काळापूर्वी इथे आला होता आणि त्याची इथे बुकिंग असल्याचा दावा केला होता. पण मला हकलून देण्यात आले होते. मला थांबवण्याची हिंमत कोणी केली नाही. मी थेट बैठकीच्या खोलीत गेलो. दार उघडून आत जाताच सर्वांना धक्का बसला. तिथे अभिषेक सिंघानिया आणि त्यांचा मुलगा राहुल सिंघानिया देखील उपस्थित होता. मी जर्मनीहून आलेल्या लोकांसमोर जाऊन उभा राहिलो, जे एका मीटिंगसाठी आले होते आणि ते मॉलच्या बांधकामासाठी त्यांचे शेअर्स देणार होते. मी सर्वांना मोठ्या अभिमानाने माझी ओळख करून दिली. नमस्कार, मी आरुष ओबेरॉय, या हॉटेलचा मालक, नितेश ओबेरॉयचा एकुलता एक मुलगा. हे ऐकून अभिषेक सिंघानिया आणि त्यांचा मुलगा आश्चर्यचकित झाले. तर तिथे बसलेले सर्व लोक माझ्याकडे डोळे मोठे करून पाहू लागले. अभिषेक सिंघानिया म्हणाला, कोण रे तू? इथून पटकन निघून जा. तुला आत येण्याची परवानगी कोणी दिली? मग मी माझे कुटुंब, वकील श्री द्विवेदी यांना पुढे केले. त्यांनी टेबलवर सर्व कागदपत्र ठेवली आणि जर्मनीहून आलेल्या लोकांना सांगितले की तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात तो हॉटेल मालक नाहीये. खरे मालक तुमच्या डोळ्यासमोर उभे आहेत. हे ऐकून जर्मनीवाले संतापले आणि म्हणाले, ही काय मस्करी लावली आहे? मग माझ्या वकिलाने त्यांच्या भाषेत त्यांना सगळे समजावले आणि सांगितले की नितीन ओबेरॉय हा या हॉटेलचा 100% मालक आहे. तर अभिषेक सिंघानियाने त्याची मालमत्ता जबरन ताब्यात घेतली आहे आणि हो, तुम्हाला ही कब्जा केलेली मालमत्ता दाखवून तुमच्याकडून शेअर्स उकळण्याचा प्रयत्न करत आहे. जर्मनीतील टीम आता खूप संतापली होती. सर्व सत्य कळल्यानंतर त्यांनी अभिषेक सिंघानिया आणि त्यांच्या मुलाला फटकारले आणि तिथून निघून गेले. दरम्यान अभिषेक सिंघानिया आणि त्यांच्या मुलाचा राग भडकला आणि ते म्हणाले, आम्ही तुला सोडणार नाही. त्यांनी त्यांच्या रक्षकांना हाक मारली, पण कोणीही त्यांचे ऐकले नाही, कारण मी त्यांची सर्व अकड काढली होती आणि त्यांची आणि माझी कहाणी पूर्ण केली होती. मी पोलिसांना त्यांचे सर्व बेकायदेशीर कागदपत्रे संपूर्ण पुराव्यांसह दिली होती. मीही आरुष ओबेरॉय होतो. मी काही कच्च्या गोळ्या खाल्ल्या नव्हत्या. अभिषेक सिंघानिया आणि त्या मुलाने केलेली सर्व बेकायदेशीर कामे मी माझ्या डोळ्यांनी पाहिली होती आणि त्या कामांची सर्व माहिती आणि कागदपत्रे गोळा करून पोलिसांच्या स्वाधीन केली होती, कारण त्याच्या खास माणसांनाच मी पैशाने विकत घेतले होते आणि त्यांना रस्त्यावर आणण्याची पूर्ण योजना आधीच बनवली होती. ते रागाने भरलेले होते, पण पोलीस आले आणि त्यांना अटक करून घेऊन गेले. ते काहीही करू शकले नाहीत, कारण मी दोघांनाही खूप संरक्षण दिले होते. त्यांनी मलाही असह्य केले होते, जसे त्यांनी माझ्या वडिलांना असह्य आणि बळजबरी केली होती आणि त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी माझ्या वडिलांना सर्व प्रकारे त्रास दिला होता.
मी हॉटेलच्या सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र केले आणि त्यांना सांगितले, माझे हॉटेल्स आहे, माझ्या वडिलांचे हॉटेल. मी तुमचे वर्तन पाहिले आहे आणि आता तुमच्यापैकी कोणीही येथे काम करणार नाही आणि आता तुमच्यापैकी कोणालाही इथे कामावर ठेवता येणार नाही. जसे माझ्या वडिलांनी नेहमीच त्यांच्या हॉटेलची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी चांगल्या लोकांना कामावर ठेवले आणि कर्मचाऱ्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे आणि इथे केलेल्या चांगल्या कामामुळे हॉटेलचा आदर केला जात असे, त्याचप्रमाणे या ठिकाणाची प्रतिष्ठा अजूनही अबाधित राहील. पण तुमच्यामुळे नाही. रिसेप्शनिस्ट, मॅनेजर, गार्ड्स आणि हॉटेल मॅनेजमेंट याबद्दल कर्मचाऱ्यांमधील प्रत्येक सदस्याला खूप लाज वाटली. ही लोकांची चूक नव्हती, त्यांची निष्काळजीपणे काम करत होते कारण त्यांना करावे लागले. त्याला थांबवणारे कोणी नव्हते. अभिषेक सिंघानियाचा हेतू हॉटेलची प्रतिष्ठा खराब करण्याचा होता. ते सहज घडत होते, पण आता मी होऊ शकत नव्हतो. मी सर्वांना नोकऱ्या दिल्या, पण सर्वांना काढून टाकण्यात आले होते आणि अजूनही कर्मचाऱ्यांमध्ये आहेत. जर कोणी उरले असेल तर ते शिल्पाच होती, जिच्याकडे अभिषेक सिंघानिया यांनी तुरुंगाला खूप मदत केली होती आणि त्यांचा मुलगा तुरुंगाच्या आत होता. हा खटला अनेक महिने न्यायालयात चालू राहिला आणि शेवटी जेव्हा निर्णय झाला तेव्हा तो माझ्या बाजूने होता. ते का होत नाही? सत्य नेहमीच जिंकते. मला खूप आनंद झाला की माझ्या वडिलांचा व्यवसाय मला ते माझ्या वडिलांच्या व्यवसायात कुठेही मिळाले. मी खराब झालेले सर्व काही दुरुस्त केले. मी देवाचे खूप आभारी आहे. आत्या आणि काका देखील खूप आनंदी होते आणि आता संपूर्ण शहराला कळले होते की मी म्हणजे नितीन ओबेरॉयचा मुलगा अरुष ओबेरॉय आता जगासमोर आहे. मला खूप आनंद झाला होता, पण माझ्या आनंदात मी एका व्यक्तीला विसरलो ज्याने मला खूप मदत केली होती, शिल्पा. मी संपूर्ण हॉटेल कर्मचारी बदलले आणि शिल्पाने मला यातही मदत केली. आम्ही आमच्या हॉटेलमध्ये अनुभवी लोकांना कामावर ठेवले आणि सर्व काही व्यवस्थित केले. मला शिल्पा आवडायला लागली होती. जरी मी तुम्हाला आधी सांगितले होते की मला दुसरी कोणतीही मुलगी कधीच आवडली नव्हती, मला शिल्पाची निरागसता आणि तिचे निरागस वागणे खूप आवडले. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या स्वार्थी जगात त्या गरीब मुलीने मला कोणतेही कारण नसताना मदत केली होती. एके दिवशी मी शिल्पाला पाहिले. मी माझं मन तिच्या समोर मोकळं केलं होतं आणि तिला म्हटलं होतं, मी तुझ्यावर प्रेम करतो. तू माझ्याशी लग्न करशील का? मला आशा होती की ती हो म्हणेल, पण तिने नकार दिला. ती म्हणाली, साहेब, मी हे करू शकत नाही. जगाला वाटेल माझ्यासारख्या मुलीने तुमच्यासारख्या श्रीमंत माणसाला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आहे आणि नंतर ती श्रीमंत स्त्री बनली आहे, ती प्रियसी गेली आहे. मला संपत्ती किंवा प्रसिद्धीमध्ये काहीही रस नाही. मी एका गरीब कुटुंबातली आहे. माझ्या 3 बहिणी आहेत आणि माझी आई आजारी आहे. मी इथे फक्त माझ्या कुटुंबासाठी काम करते. मी माझ्या बहिणींमध्ये सर्वात मोठी बहीण आहे. मला माझ्या बहिणींचे लग्न करायचे आहेत आणि माझ्या आईवर उपचार करायचे आहेत आणि तिला निरोगी करायचं आहे. बस, माझ्या आयुष्याचा उद्देश असा आहे की मी तुझ्याशी लग्न केल्यानंतर लोकांना दिशाभूल करणार नाही. शिल्पाचे शब्द माझ्या हृदयाला भिडले. मला माहित होते की ती इतक्या सहजपणे माझ्या प्रेमात पडणार नाही, कारण तिला माझ्यावर प्रेम नव्हते. जर तिने असे काही केले असते तर ती माझ्याशी लग्न करण्यास तयार झाली असती. ती एक अशी स्त्री होती, एक मुलगी होती जिला तिच्या हृदयात माझ्यासाठी प्रेमाची गरज होती. आता मला तिच्या हृदयात माझे प्रेम जोपासायचे होते. मी दररोज तिच्या घरी जायचो आणि तिच्या आई आणि बहिणींशी मैत्री केली. तिच्या आईला खूप अनिच्छुक असतानाही मी तिच्यावर उपचार करायला सुरुवात केली आणि हळूहळू मी तिच्या बहिणींना लग्न करण्यास मदत केली. मी तिला मदत केली. ती माझ्या आयुष्याचा उद्देश बनली होती. मी तिला प्रभावित करण्याचा खूप प्रयत्न केला. तिला माझ्यावर प्रेम करावे म्हणून मला काहीही करायचे होते आणि मग शेवटी एके दिवशी मी या कामात यशस्वी झालो, जेव्हा अचानक एका रात्री तिची आई खूप आजारी पडली आणि शिल्पा एकटी खूप काळजीत होती. मी लगेच मध्यरात्री शिल्पाच्या आईला फोन केला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले आणि उपचार करण्यात आले. त्यावेळी शिल्पाच्या आईचा रक्तदाब वाढला होता, पण त्याला रुग्णालयात नेल्याने त्याचा जीव वाचला. शिल्पा खूप रडत होती कारण डॉक्टर त्यांना घाबरवले होते. जेव्हा त्याच्या आईची तब्येत बिघडली, जेव्हा ती बरी झाली, तेव्हा ती मला धन्यवाद म्हणू लागली आणि नंतर काही काळानंतर जेव्हा तिची आई बरी झाली तेव्हा तिने माझे प्रेम स्वीकारले. अशा प्रकारे शिल्पाने माझे लग्न झाले आणि तिने माझ्या आयुष्यात प्रवेश केला. मला जीवनात प्रत्येक आनंद मिळाला, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतात परतल्यानंतर
येथील जीवन खूप संघर्षपूर्ण होते. काही लोक माझ्या आयुष्यात खूप संघर्ष होता. काही लोकांना त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो, विशेषतः ज्यांना पालक नसतात. आता मी आनंदी आहे. माझ्याकडे सर्वस्व आहे. मला आयुष्यभर वडील नसल्याचा पश्चाताप होईल, पण सिंघानिया विरुद्ध न्यायालयात खटला सुरू असतानाच्या दोषींनाही शिक्षा झाली. अनेक चांगले लोक न्यायालयात गेले आणि त्यांनी साक्ष दिली आणि पुरावे सादर केले. नितेश ओबेरॉयची हत्या करणारा तोच व्यक्ती होता, कारण चांगल्या गोष्टी नेहमीच चांगल्या लोकांसोबत घडतात. माझे वडील एक श्रीमंत माणूस होते, पण त्यांनी कधीही त्यांच्या संपत्तीचा गैरफायदा घेतला नाही. ते नेहमीच इतरांना मदत करत असत. काही लोक अभिषेक सिंघानियाच्या भीतीने ते त्यांच्या वडिलांच्या मृत्यूवर गप्प राहिले. सत्य माहीत असूनही त्यांनी कधीही बोलले नाही. पण जेव्हा अभिषेक सिंघानिया आणि त्यांच्या मुलाला तुरुंगात टाकण्यात आले, तेव्हा त्यांनी साक्ष देण्याचे धाडस केले आणि अशा प्रकारे सर्व काही उघडकीस आले. मी तिथे गेलो होतो. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, पुढील अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळावी म्हणून नोटिफिकेशन बेल नक्कीच दाबा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.